श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार का? करिअरमध्ये एखादी मोठी संधी तुमची वाट पाहत आहे का? आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि उत्साही बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल का? अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे का? चला तर पाहूया सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, आत्मविश्वास आणि यशाच्या नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीची दारे खुली होतील तर आर्थिक बाबींमध्येही हळूहळू सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. योग्य नियोजन, संयम आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास यांच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करता येतील. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय भविष्यात मोठा लाभ देणारे ठरू शकतात. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि प्रगतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो. योग्य वेळी घेतलेले निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे अनेक क्षेत्रांत यश मिळण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित संधी मिळतील तर काही जुन्या अडचणींचाही शेवट होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत प्रभावी आणि यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कौशल्याची आणि नेतृत्व क्षमतेची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये तुमच्यावर विश्वास टाकतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. तुमच्या कल्पना आणि निर्णयांमुळे संस्थेला फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे महत्त्वाचे ठरेल. अहंकार टाळून सर्वांना सोबत घेऊन काम केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा ठरेल. नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर्स, नवीन करार आणि लाभदायक व्यावसायिक संबंध निर्माण होतील. मार्केटिंग, शिक्षण, मीडिया, कला, बांधकाम, व्यवस्थापन, पर्यटन आणि ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायात चांगली आर्थिक वाढ दिसून येईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता असली तरी तुम्ही त्यावर योग्य नियंत्रण ठेवू शकाल. घराच्या सजावटीसाठी, वाहनासाठी किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च होऊ शकतो. बचतीवर लक्ष दिल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल. जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. आर्थिक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची आर्थिक बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील आणि भविष्यासाठी मोठे नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात आनंदी, उत्साही आणि प्रेमळ राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटतील. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा आनंदाच्या प्रसंगाची चर्चा सुरू होऊ शकते. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद आणि अभिमान वाटेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क वाढेल. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे किंवा धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल, पण योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे चिंता करण्याचे कारण राहणार नाही. तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि भविष्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून नात्यातील प्रेम अधिक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद, समजूतदारपणा आणि सहकार्य अनुभवायला मिळेल. जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल. एकत्रितपणे घर, आर्थिक नियोजन किंवा मुलांच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यात अधिक गोडवा निर्माण करेल.
अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता समजूतदारपणे घ्या. प्रामाणिकपणा आणि विश्वास हेच तुमच्या नात्याचे सर्वात मोठे बळ ठरेल. आरोग्य आणि अध्यात्म. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील. ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. मात्र सततच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या. डोळे, पाठीचा कणा किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ त्रास असल्यास दुर्लक्ष करू नका. मानसिक शांततेसाठी ध्यान, योग आणि प्राणायाम लाभदायक ठरेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. एखाद्या मंदिरात दर्शन किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. सकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास वाढेल आणि मनातील नकारात्मकता दूर होईल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्यातून करिअर किंवा व्यवसायासाठी लाभदायक संधी निर्माण होतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक किंवा पर्यटनासाठी केलेला प्रवास आनंददायी ठरेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करावे आणि घाई टाळावी. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. नियमित सरावामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. उपाय. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन यशाची दारे उघडणारा ठरू शकतो. करिअरमध्ये चांगल्या संधी, आर्थिक बाबतीत स्थैर्य, कुटुंबात आनंदाचे वातावरण आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांकडे यशस्वीपणे वाटचाल कराल. हा आठवडा तुमच्यासाठी प्रेरणादायी, लाभदायक आणि समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रगती आणि सकारात्मक घडामोडींनी भरलेला राहण्याची शक्यता आहे. मेहनतीला योग्य फळ मिळेल. नवीन संधींचा लाभ घेता येईल आणि अनेक महत्त्वाची कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य, कौटुंबिक जीवनात आनंद आणि नातेसंबंधांमध्ये अधिक जवळीक अनुभवायला मिळेल. संयम, दूरदृष्टी आणि योग्य कृती यांच्या बळावर हा आठवडा भविष्यातील यशाचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. धन्यवाद.